बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव हा सध्या मोठ्या कायदेशीर अडचणीमध्ये सापडलाय, कारण त्यावरती जवळपास 9 कोटीचं कर्ज आहे असं न्यायालयाने स्पष्ट केले। त्यामुळेच सध्या राजपाल यादव हा तिहार जेलमध्ये त्याने स्वतः आत्मसमर्पण दिले। नेमके प्रकरण काय आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतात आपला विषय। प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव यावरती कोट्यवधी रुपयांचं कर्ज होतं। त्याने चेक दिला होता आणि तो चेक बाउन्स झाला होता, त्यामुळे त्यावरती न्यायालयीन खटला दाखल झाला होता। न्यायालयाने राजपाल यादव यांना वारंवार संधी दिली होती, पण राजपाल यादव यांच्यातर्फे ते पैसे भरले गेले नाही। न्यायालयाने जवळपास त्यांच्यावरती 9 कोटी रुपयांचं कर्ज आहे असं सांगितलं। उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना 4 फेब्रुवारी रोजी राजपाल यादव यांना हजर राहायला सांगितलं। कालावधी संपल्यानंतर स्वतः राजपाल यादव यांनी स्वतःला सरेंडर केलं। एकीकडे हा सर्व कायदेशीर पेच चालू असतानाही आगामी काळामध्ये राजपाल यादव यांचे 2 चित्रपट येणार आहेत। त्यापैकी पहिला चित्रपट आहे भूत बांगला आणि दुसरा चित्रपट आहे वेलकम टू द जंगल। प्रेक्षकांच्या भेटीला हे 2 चित्रपट येणार आहेत। सध्या राजपाल यादव हे जेलमध्ये आहेत। तर मंडळी, ही एकंदरीत घटना घडलेली होती। माझ्या परीने मी तुम्हाला हा सांगण्याचा प्रयत्न केला। मंडळी, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।